नमस्कार मित्रांनो, उद्या पळशी स्टेशनचं मैदान होते. ओपनचं नाही आहे मैदान, हे आदतचं आणि दुसऱ्याचं मैदान आहे जे आर कोरेगावमध्ये मैदान झालं तसंच आणि त्याच पद्धतीनं मैदान होते. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये महाराष्ट्रातून टपची बैलं जे आहेत ते येणार आहेत, कारण की पुसेगावचं मैदान आता येतं आहे. त्याच्यामुळे थोडीशी आज उद्या बैल पडले की उद्या जरा सराव होऊन जाईल त्या मैदानामध्ये दुसऱ्याच्या आणि आदतच्या. आणि नक्कीच खरे चेहरे जे आहेत ते पुसेगावच्या मैदानातच समजतील, कोण कोणाचा पैरा काय असो. बाकीचे सगळे कुणी असो, मी जरी असलो कुणी जरी असलो, एक अंदाज लावला जातो. फिक्स पैरे माहीत नसतात कुणालाच, कधीच कुणाला. ज्यावेळेस होतात माहीत त्यावेळेस सगळे सांगतातच, मी सुद्धा सांगतो. आणि नक्कीच उद्याचं जे मैदान होते त्या मैदानामध्ये पळशी स्टेशनचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये एक 10 पैरे निवडलेले आहेत. आदत आणि दुसऱ्याचे मिळून पैरे आहेत. त्या मैदानामध्ये कोणते बैल कोणत्या बैला सोबत पाळणार आहे सुरुवात करतो. 1 नंबरचाच पैरा हॉटेल सागर शाहिदबाई मुलाली नातेपुते यांचा हिंद केसरी सचिन आपल्याला उद्या कोणासोबत पळताना दिसेल. उद्या आपल्याला असं वाटते मला मिलिंद शेठ पाटील यांच्या तेजासोबत किंवा भुंगासोबत किंवा विठ्ठलांच्या तेजासोबत हा आपल्याला सचिन दिसू शकतो. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे हिंद केसरी हा बैल झाला आहे. कुठलंही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये गुलाल हा घेतोयच. कुठल्याही टॉपच्या बैलांना हरवण्याची धमक या सचिनमध्ये आहे. नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये 100% आपल्याला सचिन दिसेल. आणि सचिनचा पैरा मी अंदाज सांगितला आहे, काही होऊ शकतो. फक्त मला असं वाटते कारण की विठ्ठलांच्या नियोजनात चांगलं नियोजन होतं आहे. सचिनचं 100% गुलालामध्ये येतो आहे. आणि भुंगा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय चीज आहे भुंगा. आणि तेजासुद्धा काय माहीत आहे गुलालाचा बेताज बादशाह आहे. नक्की या दोघांच्या मधील उद्या मूळ पळशी स्टेशन या ठिकाणी जे मैदान होते आदत आणि दुसऱ्याचं, त्या मैदानात आपल्याला सचिन हा बैल पाळताना दिसेल. आणि नक्कीच उद्याचं दुसऱ्या नंबरचा पैरा कोण आहे, रैना मुंबईला होता, त्याचं कमबॅक झालं आहे, तो आला इकडे. आणि नक्कीच उद्या रैनाचा जो पैरा आहे तो घरचाच साज असणार आहे बाजी या बैलासोबत. आणि नक्कीच कशा पद्धतीनं ही गाडी पळते बघावी लागेल, कारण की किरणप्पांचं नियोजन हे व्यवस्थित असतं. परंतु घरचा साज, कारण की रैना सगळ्या महाराष्ट्राला माळ शिरतचा हिंद केसरीचा मानकरी आहे. हिंद केसरी मैदानामध्ये सतत गुलालामध्ये असतोच हा रैना. एक उद्याची ट्रायल असेल सगळ्या बैलांची. महाराष्ट्रातून टॉपची बैलं त्या ठिकाणी येतील आपल्या भागातील सगळ्या. खूप साऱ्या शुभेच्छा रैना आणि बाजीला. 3 नंबरचा पैरा आहे किरणप्पांचाच भारत पळताना दिसणारा जलवासोबत घरचाच साज उद्यासुद्धा दिसेल आपल्याला, कारण की दुसऱ्याचं आणि आदतचं मैदान आहे. नक्कीच उद्याच्या मैदानासाठी चांगलीच तयारी आहे रैना आणि भारतची. खूप साऱ्या शुभेच्छा या चारहीच जोडींना, घरच्या साजांना. 4 नंबरचा पैरा आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांचा, जो सुंदर आहे तो आपल्याला वडूजकरांच्या वादळसोबत या बैलासोबत दिसू शकतो. कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे एकमेव असा बैल आहे ज्याला टॉपचे पैरे मिळत नाहीत, जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरला. तरीही तो बैल फायनलमध्ये धडक मारतोच. मग पैरा त्याच्यासोबत कुणी असो, गाडी पब्लिक नसो नाही तर कुठनंही असो, त्या बैलामध्ये खरंच धमक आहे. तो उगवता सितारा आहे या बैलगाडा क्षेत्रातील. जर खरंच जर टॉपची जर त्याला पैरा जर मिळाला 100% सांगतो पुसेगावचं मैदान तोच मारू शकतो. बघूया, शेवटी खेळ आहे, खेळामध्ये हार आणि जीत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा जीवन ड्रायव्हर यांच्या निनामच्या सुंदरला. उद्याच्या मैदानामध्ये कमबॅक करतोय आणि कमबॅक कालच्या मैदानामध्ये झालेलं, परंतु नशिबाने साथ दिली नाही सिकंदरला. आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करतोय हा सिकंदर वाईकरांचा. 81 हा 6 नंबरचा पैरा आहे आपल्याला या कोडोली साताराकरांच्या पन्हाळासोबत आपल्याला दिसू शकेल. 81 सिकंदर. खूप साऱ्या शुभेच्छा सिकंदरला सुद्धा. उद्याच्या मैदानामध्ये 6 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक टॉपचा, एक उगवता सितारा मोहिल शेठ धुमाळ यांच्या दावणीतला महाराज आपल्याला कोणासोबत दिसू शकतो. महाराज आपल्याला, मला असं वाटतं या, कारण की तो पळेल की नाही अजून काजी याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उभा आहे. परंतु बघूया, जर बकासूर आपला पळशी स्टेशनला जर पळायला आला तर मला वाटते की तो बाब्या, जो खरसुंडीकरांचा जो बाब्या आहे त्याच्यासोबत पळेल. जो बकासूरसोबत कायम पळत असतो 100% तो गुलालमध्ये असतो. गाणंदकरांचा तोच खरसुंडीकरांचा बाब्या आणि महाराज ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसेल. 7 नंबरचा पैरा आहे अर्जुन मथुरा फार्म चिंचाळे यांचा. अर्जुन उद्या पळशीमध्ये सुद्धा पळू शकेल किंवा तिकडे सुद्धा पळू शकतो. एक पुणे जिल्ह्यामध्ये मैदान आहे त्या ठिकाणी सुद्धा पळू शकतो. बघूया त्याचा जर पैरा इकडे जर झाला तर गणाभाऊ असेल चिंचनेरकरांचा, आणि तिकडे जर पैरा असेल तर नक्कीच काय होईल मला माहीत नाही. 8 नंबरचा पैरा आहे 7-12 आणि मल्हार ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. 9 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीने बैलगाडासाठी संघर्ष केला, हे बैलगाडा शर्यत चालवण्यासाठी खूप त्याग केला आणि नक्की सगळ्यांची लाडके असे बैलगाडा शर्यतीत कायम
मैदानामध्ये सतत झटणारे लोकांच्या मदतीसाठी धावून येणारे आपले सगळ्यांचे लाडके मदन पैलवान रेटरेकर यांचा छोटा राजा आपल्याला पळताना दिसणार आहे बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड यांच्या दुसरा राजासोबत. बघूया ही जोडी कशी पळते. आणि शेवट 10 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये पंचम हिंद केसरीचा मानकरी असलेला असा हा पैलवान अभिजित भैया पवार यांचं काळीज, महाराष्ट्राचं काळीज स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं काळीज सर्जा आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये दिसेल, पळशीच्या मैदानामध्ये दिसेल. आणि नक्कीच पैरा कोण असेल. माळशिरसकरांचा हिंद केसरी साई जो आत्ता दुशामधला जो साई आहे तो कायम गुलालामध्ये असतोय आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करतोय हा माळशिरसकरांचा साई आणि सर्जा बघावं लागेल. हे होते 10 पैरे. नक्कीच कुणाला असं वाटतंय की उद्याच्या मैदानामध्ये ही सुद्धा जोडी पळेल नक्कीच त्यांनीसुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि बकासूर पळशीच्याच मैदानामध्ये 100% दिसेल असं वाटतंय कारण की लकी मैदान आहे ते बक्कासूरचं. धन्यवाद.